मनमाडमध्ये संपावर तोडगा निघाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। वाहतूकदारांच्या समस्या केंद्राला कळवणार असल्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। नाशिक जिल्ह्यातला वाहतूकदारांचा संप आता मागे घेण्यात आलेला आहे अशी घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे। वाहतूकदारांनी काम करण्याचं मान्य केल्याचं देखील शहाजी उमप यांनी म्हटलं आहे। खरं तर कालपासून टँकर चालकांनी संप पुकारला होता। प्रशासनासोबतच्या 2 ते 3 बैठका निष्फळ ठरल्या होत्या। मात्र आज मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पामध्ये जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांची बैठक झाली। यामध्ये तोडगा निघालेला आहे। अखेर पुन्हा एकदा हे टँकर जे आहेत ते बाहेर पडणार आहेत आणि इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे। सर, नक्की काय हे आश्वासन देण्यात आलं, त्यांच्या काय मागण्या पूर्ण करण्यात आल्या? ड्रायव्हर्स जे आहे, ट्रान्सपोर्टर्स आहेत, त्यांची मागणी होती जे न्यायसंहितामध्ये 2 सेक्शन्स होते त्याबद्दल होते की त्यामध्ये काही गैरसमज आहे की हे अन्यायकारक आहे। जे पॉईंट्स आहेत ते अन्यायकारक आहे, परंतु ह्यामध्ये आम्ही जे त्यांची मागणी आहे ते शासनाकडे पोहोचवणे गरजेचे आहे। पूर्ण देशासाठी तो कायदा असतो। सो ह्यांचे जे डाऊट्स आहेत ते आम्ही नक्की शासनाकडे पाठवणारच आहे। हे आम्ही आश्वासन त्यांना दिलेलं आहे। त्यांच्या जे निवेदन आहे ते लेखीमध्ये आम्हाला मिळालेलं आहे आणि आम्ही हे शासनाकडे पोहोचवणार आहे। त्याच्यासोबतच जे त्यांचे ह्या जे कायदा आहे त्याबद्दल पण काय त्यांची हे असतील, म्हणजे काय प्रश्न असतील, ह्या विषयामध्ये काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करण्यासाठी आम्ही सूचना दिलेली आहे की वर्कशॉप लावून त्यांच्या सर्वांच्यासोबत चर्चा करून आम्ही त्यांचे जे तोडगा किंवा कसं त्याला समजायचे, कारण की हे फक्त न्यायसंहिता आणि हे जे आहे पूर्ण देशासाठी असतात। सो ह्यामध्ये सगळे ड्रायव्हर्स, म्हणजे फक्त ऑइल आणि ह्याचे ड्रायव्हर्स नाही, पूर्ण देशाचे ड्रायव्हर कोणी ड्रायव्हिंग करतो त्यांच्यासाठी सारखेच नियम लागू असतात। जी, जिल्हा पोलीस अधीक्षक देखील आहेत। सर, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सुरक्षा पुरवली जावी, कुठे काही कायदेशीर प्रश्न निर्माण नये, या दृष्टीने आपण काय आता खबरदारी घेणार? आता जे काही चालक आहेत त्यांनी काम करायचं मान्य केलेलं आहे। थोड्याच वेळात टँकर्स इथून बाहेर पडतील। थोडीशी फिअर त्यांच्या मनामध्ये आहे की आम्ही बाहेर पडल्यानंतर रस्त्यामध्ये काही आम्हाला अडचणी येतील का, तर ह्या संदर्भामध्ये असं काही इनपुट आमच्याकडे नाही। आणि हा एकंदर प्रकार पाहता सकाळपासूनच पोलीस प्रेझेन्स आमच्या संपूर्ण रोडवरती आहे आणि अशी कुठेही काही अडचण येणार नाही याची पुरेपूर दक्षता आम्ही घेतो। एकंदरीत आपण बघत आहोत की अशा प्रकारे आता तोडगा निघालेला आहे आणि पुन्हा एकदा हे टँकर जे आहेत ते बाहेर पडणार आहेत। कुठे काही तुटवडा जाणवत होता तो आता जाणवणार नाहीयेत आणि लवकरच त्यांच्या ज्या काही शंका अडचणी असतील ते देखील दूर करण्यासाठी एक वर्कशॉपचं आयोजन देखील प्रशासनाकडून केलं जाणार आहे। कॅमेरामॅन किरण काटेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, मनमाड। दरम्यान मनमाडमधून कुठे कुठे पेट्रोल डिझेलचा पुरवठा केला जातो पाहूयात। नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धुळे, नंदुरबार, जालना आणि नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।